सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्यावर वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 चारचाकी वाहने, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11:45 सुमारास खटाव तालुक्यातील वर्धनगड हद्दीतील पुसेगाव सातारा मार्गावर नायरा पेट्रोल पंपाजवळ काही संशयित व्यक्ती बॅरिकेटिंग लावून वाहनांची अडवणूक करत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ घुणे यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पुसेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली। त्यावेळी काही महिला आणि पुरुष संशयित व्यक्ती खाकी वेशात तसेच खासगी कपड्यांमध्ये रस्त्यावर बॅरिकेटिंग लावून वाहन चालकांना थांबवत असल्याचे आढळून आले। पोलिसांचे वाहन दिसताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून सर्वांना ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपींनी आपण पोलीस असल्याचे खोटे सांगून वाहन चालकांना कारवाईची भीती दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळल्याची कबुली दिली आहे। प्रत्येक वाहन चालकाकडून 500 रुपये घेतल्याचे तसेच 2 दुचाकीस्वारांकडूनही अशाच पद्धतीने पैसे उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सफारी आणि स्विफ्ट डिझायर या 2 चारचाकी गाड्या, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। तोतया पोलीस बनून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल पुसेगाव पोलिसांच्या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।